धक्कादायक प्रकार उघड. मंदिर परिसरात सुरू होता देहव्यापार आणि पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात खळबळ. मंठा शहरातील तुकारामनगर मंदिर परिसरात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या प्रकारावर पोलिसांनी मोठी कारवाई करत पर्दाफाश केला आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च 26 रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे आर्यव्रत न्यूज मराठीचे पत्रकार गजानन माळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार संशयित हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. डमी ग्राहकामार्फत कारवाई करत संबंधित ठिकाणी देहव्यापार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत 2 महिलांची सुटका करण्यात आली असून प्रयागाबाई बाबूराव गुजर आणि योगेश किशोर होटकर या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करत 500 रुपयांच्या नोटांसह एकूण 1129 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात असेही समोर आले आहे की आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी महिलांना या व्यवसायात ढकलून त्यांचे शोषण केले जात होते. या धाडसी कारवाईनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांचे विशेष आभार मानले असून अवैध धंद्यांविरोधात अशाच कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक संतोष माळगे करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. मंठा शहरातील या कारवाईमुळे अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कडक भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे. आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी.